माझं नाव बाळासाहेब प्रल्हाद मोरे. शिमला मिरचीचा पण माझ्याकडे प्लॉट आहे, टमाट्याचा प्लॉट आहे. पुन्हा ही तुम्ही बघू शकता, माझ्याकडे पपईचा पण प्लॉट आहे. माझ्याकडे ऊस आहे, माझ्याकडे डाळिंब आहे. त्यामुळं एका पिकाकडे न थांबता शेतकऱ्याने असं वेगळी पिकं घेतली ना, तर त्यातनं 4 पैसे नक्की उत्पन्न मिळू शकेल. वेगळी पिकं घेतली ना, ह्यात नाही त्यात उत्पन्न मिळून जाते आणि आपल्या परपंचाचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला जातो. 100% यातनं 4 पैसे तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल. माझं नाव बाळासाहेब प्रल्हाद मोरे. आणि कसं माहिती का, मी शिमला मिरचीचा पण माझ्याकडे प्लॉट आहे, टमाट्याचा प्लॉट आहे. पुन्हा ही तुम्ही बघू शकता, माझ्याकडे पपईचा पण प्लॉट आहे. माझ्याकडे ऊस आहे, माझ्याकडे डाळिंब आहे. त्यामुळं एका पिकाकडे न थांबता शेतकऱ्याने असं वेगळी पिकं घेतली ना, तर त्यातनं 4 पैसे नक्की उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळं खचून नाही जायचं. माझ्याकडे तुम्ही पपई बघू शकता, माझ्याकडे 1 एकर पपई आहे आणि सगळ्या ह्या स्टेपमध्ये आहे. त्यामुळे ह्याला मार्केट बी चांगलं आहे. एक नग 25 रुपये 30 रुपये, पण मार्केट जर गव्हाला असं 50 रुपयापर्यंत एक जमून जाऊ शकतो. मग एका पिकावर ह्याच्यावर राहायचं नाही का, तर वेगवेगळी पिकं घेतली ना, ह्यात नाही त्यात उत्पन्न मिळून जाते आणि आपल्या परपंचाचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला जातो. त्यामुळं माझं एक म्हणणं आहे शेतकऱ्याला, की सांगणार की एका पिकावर अवलंबून राहायचं नाही. आपल्या बाबा मला 4 एकर ना, तर त्यात तुम्ही 4 आयटम करा. नक्की त्यातून ह्यात नाही त्यात 100% फायदा राहत नाही. त्यामुळे 4 पैसे नक्की आपल्या हातात मिळणार. त्यामुळे खचून जायचं नाही, करत राहायचं. समजा 1 एकर रान आहे, त्याने 4 टप्पे पडाय. त्याचं तुम्ही ते 1 एकरामध्ये 4 टप्पे तुम्ही करू शकता. 10 गुंठ्यात तुम्ही 100% करू शकता. 100% यातनं 4 पैसे तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल.